ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गुहागर नगराध्यक्षपदी भाजप शिवसेनेच्या नीता मालप विजयी। शिवसेना भाजप युतीचे 17 पैकी 13 नगरसेवक विजयी। गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गुहागर नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप सेना युतीच्या नीता विकास मालप या 997 मतांनी विजयी झाल्या। शिवसेना भाजप युतीचे 17 पैकी 13 नगरसेवक विजयी झाले आहेत। यामध्ये भाजपचे 8 पैकी 5 तर शिवसेना शिंदे गटाच्या 9 पैकी 8 उमेदवार विजयी झाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 उभाटा 2 मनसे 1 नगरसेवक विजयी झाले। गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गुहागर नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप सेना युतीच्या नीता विकास मालप या 997 मतांनी विजयी झाल्या। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीच्या नीता विकास मालप यांना 2135, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पारिजात कांबळे यांना 1105 मते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सुजाता बागकर यांना 1138 मते मिळाली। यामध्ये भाजप शिवसेना युतीच्या नीता मालप 997 मतांनी विजयी झाल्या। नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांची मतमोजणी गुहागर रंगमंदिर येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार परीक्षित पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी स्वप्नील चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाईक तहसीलदार स्नेहल मेहता यांच्या देखरेखीखाली पार पडली। गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये एका कुटुंबातील बाप लेकाचा विजय सर्वांचं लक्ष वेधणारा ठरला। यामध्ये शिवसेनेचे राजेंद्र भागडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुजल होलंब यांचा पराभव करून विजयी झाले आणि त्यांचा मुलगा सौरभ भागडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामधून भाजपचे संजय मालप यांचा पराभव करून विजयी झाले। महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।